तात्या रानात दिसला होय कुठे? नाही रे. काय रे, काय काम होतं काय? आता पेरण्या सुरू करायच्या म्हणतोय. मागच्या वर्षी पिकावर लय कीड पडली होती. या साली वाहन बदलून घ्यायचं म्हणतोय. रानात सांगत तेच लावणार बघा. तो काय सांगणार? स्वतः भांजा म्हणजे रे चाळतं फिरलंय त्याचं. तो सांगेल तसं तुम्ही काय करू नका. नाही लाखाचं 12,000 केल्याशिवाय राहणार नाही. येडचाळ वाढल्यात त्याची. ए तू काय बी बोलू नकोस खुळ्यासारखा. अरे खुळा मी नाही, तो राणा झालाय. अरे गावभर तंद्रीत फिरतय. त्याच त्याला सुधरेना आणि तुम्ही कशाला जाताय त्याच्याकडे? बंड्या तुझी इलेक्शनची खुंड असेल तर काढू नकोस. ह्या मी काय सांगतोय ते पटनाच झालंय तुम्हाला. अरे रानात पहिल्यासारखा राम राहिला नाही. जरा नीट बघा आणि मग वागणं कळेल त्याचं तुम्हाला. अरे गावभर फिरत असतं येड्यासारखं. बायको सांगते मग काय बी करतो. आता ते परवाच्या नसबंदीचं टायमाचंच बघा. ह्याला पोरं व्हायची पंचायत आणि गावभर नसबंदी करायला निघाला होता. त्याला पोर होते आणि ह्याला होत नाही. म्हणजे काय तर मॅटर आहे बघा. काय म्हणला रे? म्हण परत म्हण. काय म्हणला? म्हण परत. काय चुकीचं बोललो? काय चुकीचं बोललो? त्याला पोर होत नाही म्हणून मला राग काढतोय. हे बघ स्वतःच नाही तर मान. अरे दादागिरी आहे ही. दोघं भाऊ सारखेच आहेत. अहो संनीता भांडण करू नका आता. बस राणा त्याला काय बाय बोलला याला सोडणार नाही. अरे काय करायला मारे मारे कशाला करतोय? तुला पाहिजे तसं बोलायला लागला. त्याला काय अरे गप्प म्हणलं ना. ए उठ उठ. अहो मी म्हणलं रानाचं तर लक्ष नसतंय. आपलेच तंद्रीत असतात म्हणून राग आला याला. हे बघा रानाचा तुम्ही मगाशी कट मारून गेलाय आणि काय झालंय? तुझा हातच तोडतो. थांब. अरे थांब थांब. सूरज बरोबर आहे. मगाच मग ध्यान नव्हतं. त्या नादामध्ये त्याला कट बसला. अरे मी तेच म्हणायला लागलोय. रानाचा गरिबांना गावात राहायचं का नाही काय कळण झालंय बघा. हे जा का नाहीस? सूरज गावात परत माऱ्या माऱ्या करायच्या नाहीत. परत जर का असं चुकीचं केलं तर याद राख. घरला चल. लोक तुझ्या साधेपणाचा गैरफायदा केला आणि तुम्हाला म्हणणार आहे. घरला चल. जातोच. सूरज सूरज. माऊ माऊ माऊ. हा काय झालं? बागाबाई तुला चक्रांसारखं बोलते. लाडू मोठ्या माणसांना असं बोलायचं नाही. माऊ तू सांग आवाज केल्याशिवाय कसं खायचं? खरंच ना, मग लांब जाऊन खेळायचं. त्यात काय, जा तिकडे लांब जा आणि खेळ. मी आले. हा बरकत भाऊजी. वहिनी मला जरा तुमच्या संग बोलायचं होतं. हा बोला ना. वहिनी राणाचं काहीतरी गणित बिघडलंय बघा. हो आजकाल यांचं वागणं फारच बदललंय. होय. तुम्हाला काही बोलले का? नाही पण काहीतरी सिरियस मॅटर नक्की आहे बघा. मी तेच समजून घ्यायचा प्रयत्न करते. म्हणूनच आता मी डॉक्टरांकडे सुद्धा गेलो. डॉक्टर? हा तुम्ही यांना काही बोलू नका. नाही नाही अजिबात नाही सांगत. पण वहिनी राणानं कुणाला तरी कसला तरी शब्द दिला असं सांगत होता. हा कुणाला कसला शब्द दिलाय काय दिलाय हे काय सांगितलंय. वहिनी साहेबांचा फोन आला आणि निघून गेला इथनं. हा वहिनी राणानं कुणाला आणि कसला शब्द दिलाय हे समजायला पाहिजे बघा. मी करते प्रयत्न. हा मला काय समजलं तर मी तुम्हाला लगेच सांगतो. पण तुम्ही त्याच्या मनातलं काढून घ्या. मला ते झाड बघवून झाल्या. तू कसला शब्द दिलाय हे कळत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच करता येत नाही बघा. लवकरच समजेल आपल्याला. हा ठेवू मी. हा राणाजी वचन दोघांनाच देतात. एक मी आणि दुसऱ्या जाऊबाई. मी तर काहीच वचन घेतलेलं नाही. मग यांनी असं काय वचन दिलंय जाऊबाईंना?
देवा. ताईसाब, हो ताईसाब. ताईसाब, अगं काय ग हे? अव ते दागिने बी भरून ठेवू का? म्हणजे म्हणजे या दोन्ही बॅगेत का नाही साड्या भरल्यात तर दागिने राहिलेत, ते दागिने भरू का इथं सोडून जाणार आहे? अगं काय खुळी आहेस का काय ग तू? आम्ही सांगितलं तुला बॅगा घेऊन आम्ही कुठे चाललोय म्हणून? नाही, तुम्ही काय बी नाही बोलला. पर काय दिवसात घरातली सांगतीलच की. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? हे बघा, म्हणजे रानादाच्या मनात काय सुरू आहे हे मास्तरनीला समजलंच की. आणि एकदा का मास्तरनीला समजलं तर घरातल्या समजासनी समजणार. बाकी कोण नाही, पर सन्निधा पक्क तुम्हाला घराबाहेर हाकलणार बघा. अगं आमचा नवरा आहे तो कशाला आम्हाला बाहेर काढल? आणि आजकाल आमच्या संगत किती गोड वागायला बघितलंच ना तू? अहो ताईसाब, सन्निधा गोड बोलायल्यात, गोड वागायल्यात कारण तुम्ही पोटू शायसा म्हणून. त्यासनी काय बी तुमच्याबद्दल जिवाळा नाही बघा. आणि तसं बी जिवाळा वाटण्यासारखं तुम्ही अजून काय केलंय हो? दागिने भरू? मुस्काट फोडू तुझा? आत्ताच्या आत्ता या बॅगा आतमध्ये ठेवायच्या. आम्हाला शांपणा शिकवत्या. कुणाला काही कळू नये याचा बंदोबस्त आम्ही कवाच करून ठेवलाय. आणि राहिला प्रश्न आमच्या नवऱ्याचा, आमच्या बद्दलच्या जिव्हाळ्याचा, तर त्याचा बी बंदोबस्त कसा करायचा ते आम्ही ठरवतो. आत्ताच्या आत्ता या बॅगा आतमध्ये गेला पाहिजेत. ताईसाब, मी नंतर लावते कपाट. सूरज, सूरज, ऐका. सूरज, काय झालं? तुझा चेहरा का असं दिसायला वैतागल्यावानी? या रानात आता काय कळणं झालंय मला. मी त्याची बाजू घेऊन भांडायला गेलो, तो मलाच ओरडायला लागला. त्यांचं आजकाल काय चाललंय काय कळतच नाही बघ. स्वतःच्याच तंद्रीत असतात. तेच तर, काय बी नसले कुणाच ठाऊक. बरं, हे बघ, ते नवरा बायको काय करायचं ते बघून घेतात. उग तू ज्यादा ध्यान देऊ नकोस. हा, आणि ते समजा जाऊ दे. उद्या काय आहे माहितीये तुला? काय? वट पौर्णिमा आहे आणि आम्ही तुझ्यासाठी उपवास बी करणार आहे. अगं, उपास बिपास कशाला आता पोटात बाळ असताना? अरे कशाला म्हणजे? वट पौर्णिमेचा उपवास कशाला करतात माहितीये काय? 7 जन्म ह्योच नवरा मिळावा म्हणून ह्यो उपवास करतात. आणि ह्यो उपवास केला, ही पूजा केली का नाही, ही नवऱ्याचं रक्षण बी होत असते. म्हणून करणार आहे आम्ही ही पूजा आणि उपवास. ठीक आहे, ठीक आहे. हे बघ, तुला जे बरोबर वाटते ते तू कर. दगदग होईल असं काय करू नको. असू दे र, तुझ्यासाठी आम्ही किती बी दगदग सहन करू शकतो. सूरज, सूरज, अरे किती हाका मारल्या तुला? सरळ निघून आलास वय? हे बघ, तुझ्या संगत बोलण्यासाठी काय ठेवलं नाहीस तू. सगळ्या गावात एकच ओरडलास माझ्यावर. अरे वाद वाढू नये म्हणून बोललो मी. मला नाही बोलायचं काय. लय काम आहेत मला. सूरज ऐक की सूरज. राणा भाऊजी, जाऊ द्या, तुम्ही उगाच ज्यादा ध्यान देऊ नका. अहो, काय चांगलं काय वाईट हे कळण्याचा पहिल्यापासूनचा घोळच आहे बघा त्यांचा. ते नव, ते डॉक्टराचं काय झालं? हा वहिनी, ते डॉक्टरांसंगत बोलणं झालं. काळजी काय बी कारण नाही. ते म्हणलं मला सोडून दुसऱ्या कोणाला बी सांगणार नाही. म्हणजे तुम्ही आम्हाला शब्द दिलाय हे त्या डॉक्टरला कळलं म्हणायचं? नाही वहिनी, अहो मी तुमचं नाव कुठं बी लिहिलं नाही. तेव्हा काय बी काळजी करू नका, तुम्ही निवांत राहा. तसा आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे राणा भाऊजी. बरोबर, येऊ का?
ठोकळा तर ठोकळाच राहणार आहे कायम. अक्का मस्त दिसत काय? मस्त दिसतंय. राणा तू सूरज असा तंतनच का गेला र? काय नाही गोदक्का, कोण काहीतरी म्हणताय आणि यो मनावर घेतोय. हे सगळं कधी होणार गोतक्का? कुठे तुला काय घाई झाली? तुझ्यासाठी शिवत नाही मी ही दुपटी आणि टोपडी. तू राहणार आणि काका बोकासाठी पण ठेवली होतीस. होय, राणा आणि सूरजसाठी मी दुपटी आणि टोपडी शिवायची. अरे राणा भरभर वाढत होता, दर 6 महिन्याला दुपटी आणि टकूची त्याला लहान पडायची बघ, म्हणून नवीन नवीन शिवायला लागायचं. गोदाक्का जरा शिरा आणि दूध द्या बरं आमच्यासाठी. शिरा आत्ता? हा मला खाऊ वाटायलाय. बर, एवढं शिवून झाले की करते. आहो गोदाक्का काय चिंध्या घेऊन बसलास आहे? अहो चिंध्या नाहीत वहिनी साहेब, हे येणाऱ्या बाळासाठी दुपटी आणि टकूची शिवायला लागली. ए असली कापडा आमच्या बाळासाठी नका. आमच्या बाळासाठी कापड येणार ते डायरेक्ट अमेरिकेतनं. तुमच्या नसेना, राणांच्या पोरासाठी होईल की. त्याची तर गरजच नाही, ही वेळच येणार नाही का? गरज का लागणार नाही? म्हणजे आता आम्ही अमेरिकेत जाणार, आमच्या बाळासाठी कापड घेणार, मग तिकडे गेल्यावर तुमच्या बाळासाठी मी कापड घेणारच की. हा अहो जे काही घेणार ते डबल सेट घेणार, तुमच्यासाठी आमच्यासाठी, तुमच्यासाठी आमच्यासाठी, होय की नाही? आणि आम्हाला माहिती तुम्हाला तिकडं ते फॉरेनची कापड लई आवडतील बघा. नाही, मला गोदाक्कांनी शिवलेली आवडतील आणि मला तीच पाहिजे. कसं आहे, फक्त कापड महत्वाचं नसतं, त्यातली मायेची ऊब सुद्धा तितकीच महत्वाची असते. हो ना राणाजी? गोदक्का, जेवणाचं बघ की, लय भूक लागली. बर चला समजीत जेवायला, मी नंतर न शिवते. संजना, उद्याकडे आपल्याला कोल्हापूरला जायला लागणार आहे. त्या एका मॉलमध्ये शेतीमालाचा सेक्शन सुरू केलाय. जाऊया की. हो संजना, कुठे नसते तुमचं? हो द्या, रानाचा लई राग लागलाय बघ मला. ते बंड्याचं प्रकरण हो, बातमी कळाली मला. तू सांग आता, मी चुकतो का रानाचा चुकतोय? आता राणाचा स्वभाव माहिती आहे ना तुम्हाला, जेव्हा तेव्हा जशाच तसं उत्तर द्यायला जमले काय कवाच नाही. हो द्या, पण चांगुलपणा दावाची एक लिमिट असते मरता. अहो आपण सांभाळून घ्यायचं. बर, उद्या कोल्हापूरला जायचं तेवढं लक्षात ठेवा. हो द्या. हा, उद्या नाही जाता येणार कोल्हापूरला, का हो? वटपौर्णिमा उद्या. मग तुमचं काय जमत, तुम्हाला कुठं वडायला फेऱ्या मारायचे? अरे तसं नाही, नंदितानं उपवास ठेवला रे, कंडिशन माहिती आहे ना तिची, तर मला तिच्या संकट राहावं लागणार. चांगला बदल झालाय तुमच्यात. तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा तुम्हाला की नाही तुमच्या बायकोची काही काळजीच नसायची, पण आता तसं काय नाही, पण आता प्रेग्नेंट आहे म्हटलं जरा काळजी करायला लागते. आणि कसं आहे, हिने आधीसारखा तिरसट स्वभाव ठेवला नाही, ते सगळं सोडून दिले आता. मग आपण कशाला वाकड्या शिरा. चांगलाय चांगलाय, चांगला बदल आहे सजिदा. हो द्या. अरे आधी सगळं वेगळं होतं मर्दा, म्हणजे मला काय वाटायचंच नाही हिच्याबद्दल. पण आता बाळ होणार आहे म्हटलं सगळंच बदलले, जबाबदारीची जाणीव व्हायला लागल्या. सगळ्यांचंच असं होते,
बाप होणारी बातमी खतरनाक चांगली असते हा. होय द्या. अरे सेटल व्हायचा टाइम आलाय की तू बी उरकून टाका होता. हा, माझं बी चाललंयच हो. पण ते रानात आणि अंजली वहिनींनी सांगा की हा घरात जरा पाळणा हल्ला तर गायकवाड घराण्याचं गोकुळ होईल बघा, गोकुळ. एकदम बरोबर बोलायचं बघ. नाही आता घरी जातो आणि दुपारचा वाद सगळा विसरून जातो आणि रानादाच्या मागच लागतो बघ. मग जावा की नेक का मी देरी क्यू. मी हे सगळं आवडतो, तुम्ही या जाऊ. चालतंय आत्ताच जातो मी. हा हा मी आवडतो सगळं. काय करतेस तू? ते उद्याच्या वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी करायला. तर कधी काम करत नाहीस, आज कसं काय? ती काय हाय तुझ्या लाडक्या गोदाकानं माझ्यावर वजा टाकलंय ते करायला. तू का माझं डोकं खायला? जा की गप, जा की तिकडं जा, तू खेळ जा जा. मी बी करणार. नाही तू काय बी नका करूस. जा जा, मी करायला ना समजा. जा तू जा. हे घे हे घे घ्या. जावा तिकडे जावा, खेळा. हा खेळा, जावा 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 जावा. देवाच्या ताटात खाल्लीस? गोदक्काला सांगतो बघ ना तुझं. गोदक्का नाही कुठे काय खाल्लं म्या? काय बी नाही खाल्लं बघ. तसंच आहे ताट, काय बी नाही खाल्लं. हा? मी बघितलं की माझ्या डोळ्यानं. असं बाई. हा हे घे तू बी खा. धर घे. अरे प्रसाद एक घेऊ की. नाही, मी पूजा व्हायच्या आधी प्रसाद खात नाही. असं बाई. बरं म्या काय खाल्लंय हे कुणाला बी काय बी सांगू नकस. हा का? म्या तुला का नाही हा मोठं चॉकलेट देते. हा जा तू जा. नाही कुठं बोलत नाही का ती? अरे लाडू राहू दे की. जा तू. गोदक्का गोदक्का अरे गप्पी. अरे गप्पी जा खेळायला जा. लाडू गोदक्का, चंदा दीदीनं पूजा व्हायच्या आधी प्रसाद खाल्ला बघ. नाही गोदक्का, यो खोटं बोलायलंय. काय बी बोलायलंय पोरग. लाडू जा तू खेळायला जा. गोदक्का, माझ्या डोळ्यानं बघितलं बघ. तिनं खरंच खाल्लाय प्रसाद. चंदा, तुला पूजेचं काय महत्व नाही काय ग? एक काम धड करत नाहीस दिलेलं, नुसतं खाजगीतच आहेस तू. आणि इकडे टेंगा टेंगा थांब तुला तर आता पकडेच. टेंगा. लाडू तुला चोंबडेपणा करायला कोणी सांगितलं होता ना? कोंबडेपणा नाही, मी खरं बोललो. आहाहा, खरं बोलला. हरिश्चंद्र लागून गेलास तू. हरिश्चंद्र म्हणजे? म्हणजे काय म्हणजे? विचार तुझ्या माऊला. काय साहेब, काय साहेब, या लाडूला सांगा रोज माझी कळ काढत असतो. काय बोलता बी येत नाही. ए तुला कोणी सांगितलं मग त्याच्या संकट बोलायला? नसतं शांपणा. चल बस इकडे बस. लाडू ये बाळा इकडे ये. ठेवते खेळणं माग. हे बघ लाडू, आता तू की नाही तुझी मस्ती जरा कमी कर. मोठ्या माणसांना कमी ताप दे आणि असं आमचं काम किर्र करत खेळू नगस. मी खेळणार नाही तर काय करणार? हे बघ लाडू, आता आम्ही जे सांगतोय ते जर तू ऐकलं नाहीस का नाही तर मग तुझं काही खरं नाही बाळा. हा काय साहेब, तुमचं बाळ आलं का नाही तर ह्याच्या संगत खेळायला येऊ नका. बसू दे एकट्याला खेळत बस. अरे नका जा तुमचा बाय. राहणार आणि मावा आणणार बाय. मी त्याच्या संगत खेळणार. आधी तुझं रानादान माऊ बाळ आणणार आहेत का नाही ते विचार तर खरं. ए लाडू, रानादान माऊचं बाळ येणार नाही. बस एकटाच खेळत ठेंगा ठेंगा. मला तुमच्याशी बोलायचं नाही. राणा अंजलीचं बाळ हे काही येत नसतंय.
या घरात आमचं सोडून दुसऱ्या कुणाचंच बाळ येणार नाही. आणि चान्स मिळताच तुला बी कसा हाकलतो तू बघच लाड्या.